श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एप्रिल 2026 साठी मकर राशीचे राशी भविष्य. एप्रिल 2026 मध्ये तुमचे कार्यक्षेत्र, आर्थिक परिस्थिती, आरोग्य, वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत. त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तर तुम्हाला उपाय काय आहे ते समजणार आहे. एप्रिल 2026 मासिक राशी भविष्यानुसार या महिन्यात सूर्य तुमच्या तिसऱ्या आणि चौथ्या घरात अनुक्रमे भ्रमण करेल. सूर्य 14 एप्रिलपर्यंत तिसऱ्या घरात राहील. जरी सूर्याचे तिसऱ्या घरात भ्रमण शुभ मानले जात असले तरी शनीच्या सहवासामुळे काही फळांवर परिणाम होऊ शकतो. तरीही 14 एप्रिलपर्यंत सूर्याकडून सरासरीपेक्षा चांगल्या फळांची अपेक्षा करता येते. 14 एप्रिलनंतर सूर्य चौथ्या घरात असेल, जे एक दुर्बळ स्थान आहे, परंतु त्याची उच्च रास एक शुभ स्थान आहे. त्यामुळे सूर्याकडून मिश्र फळाची अपेक्षा केली जाऊ शकते. मंगळ 2 एप्रिलपर्यंत तुमच्या दुसऱ्या घरात राहील, परंतु 2 एप्रिलनंतर मंगळ तिसऱ्या घरात असेल, जे सामान्यतः एक शुभ स्थान मानले जाते. जरी शनीच्या सहवासामुळे काही फळ दुर्बळ असू शकतात, तरीही बहुतेक प्रकरणामध्ये मंगळ तुमच्या बाजूने असेल. बुध 11 एप्रिलपर्यंत तुमच्या दुसऱ्या घरात राहील, ज्यामुळे तुम्हाला साधारणपणे अनुकूल परिणाम मिळतील. 11 एप्रिलनंतर बुधाचे परिणाम कमकुवत असू शकतात. गुरु तुमच्या 6व्या घरात स्वराशीत असेल, त्यामुळे गुरुकडून जास्त अनुकूलतेची अपेक्षा करू नका. शुक्र 19 एप्रिलपर्यंत तुमच्या 4थ्या घरात भ्रमण केले, त्यानंतर शुक्र 5व्या घरात स्वराशीत राहील. त्यामुळे या महिन्यात शुक्र साधारणपणे तुम्हाला अनुकूल परिणाम देईल. शनीच्या तिसऱ्या घरातील भ्रमण साधारणपणे तुम्हाला अनुकूल परिणाम देईल. राहूच्या दुसऱ्या घरातील भ्रमण, जी एक अनुकूल स्थिती मानली जात नाही. केतूच्या 8व्या घरातील भ्रमण तुम्हाला अनुकूल परिणाम देण्यापासून रोखेल. याचा अर्थ असा की सर्व ग्रहाची एकत्रित स्थिती पाहता एप्रिल 2026 हा महिना तुम्हाला सरासरीपेक्षा लक्षणीयरित्या चांगले परिणाम देऊ शकतो. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर हा महिना मागील महिन्यापेक्षा साधारणपणे चांगले परिणाम देऊ शकतो. चला या महिन्यात तुमच्या करिअरच्या विविध पैलूंचा शोध घेऊया. चला सर्वप्रथम एप्रिल 2026 हा महिना तुमच्या करिअरसाठी कसा असेल यावर चर्चा करूया. कार्यक्षेत्र. एप्रिल 2026 मासिक राशी भविष्यानुसार तुमच्या कामाचा स्वामी ग्रह शुक्र 19 एप्रिलपर्यंत चतुर्स्थानात राहील आणि तुमच्या व्यावसायिक जीवनात तुम्हाला अनुकूल परिणाम मिळवून देण्याचा प्रयत्न करेल. तसंच 19 एप्रिलनंतरही शुक्र स्वराशीत असल्यामुळे अनुकूल परिणाम देत राहील. याचा अर्थ असा की शुक्र संपूर्ण महिनाभर तुमच्या व्यावसायिक जीवनात अनुकूल परिणाम देण्याचा प्रयत्न करेल, परंतु 19 एप्रिलपूर्वीची त्यांची थेट दृष्टी महत्त्वपूर्ण पाठिंबा देईल. 19 एप्रिलनंतर नफा मिळवण्यासाठी हे उपयुक्त ठरू शकते. या महिन्यात बराच काळ 7व्या स्थानावर कोणत्याही ग्रहाचा थेट प्रभाव दिसत नसल्यामुळे व्यवसायात साधारणपणे कोणतीही अडचण येणार नाही. जरी तुम्हाला कोणताही महत्त्वपूर्ण पाठिंबा मिळाला नाही तरी तुम्हाला कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या व्यवसायात चांगली कामगिरी करत राहाल. तुमच्या नोकरी संबंधित बाबीमध्ये तुम्हाला साधारणपणे अनुकूल परिणाम देण्याची शक्यता आहे. 11 एप्रिल पूर्वाचा काळ नोकरी संबंधित बाबीमध्ये चांगला परिणाम देईल. 11 एप्रिल नंतरचा काळ थोडा आव्हानात्मक असू शकतो. याचा अर्थ असा की हा महिना तुमच्या व्यावसायिक जीवनात साधारणपणे अनुकूल परिणाम देईल. व्यवसाय अनुकूल राहील आणि तुमच्या नोकरीतही साधारणपणे अनुकूल परिणाम मिळण्याची शक्यता आहे. 11 एप्रिल पूर्वीचा काळ विशेषतः नोकरी आणि व्यवसाय या दोन्हीमध्ये चांगले परिणाम देईल. त्यानंतरचा काळ संमिश्र परिणाम देऊ शकतो. आर्थिक परिस्थिती. एप्रिल 2026 मासिक राशी भविष्यानंतर लाभ ग्रहाचा स्वामी ग्रह मंगळाची स्थिती अनुकूल आहे. मंगळ 2 एप्रिलनंतर तुमच्या तिसऱ्या घरात प्रवेश करेल, ज्यामुळे तुमची शक्ती वाढेल. तो तुमच्या कामालाही सहाय्य करेल आणि तुम्ही तुमचे उत्पन्न वाढवू शकाल. याचा अर्थ असा की लाभाच्या दृष्टिकोनातून हा महिना साधारणपणे अनुकूल दिसत आहे. धन घराचा स्वामी ग्रह शनीची स्थिती अनुकूल राहील. तसेच शनी 22 एप्रिलपर्यंत नीच राशीत राहील. त्यामुळे बचतीच्या बाबतीत काही कमतरता असू शकते, परंतु अनुकूल स्थितीमुळे शनी तुम्हाला साथ देईल आणि तुम्ही सर्वसाधारणपणे तुमच्या उत्पन्नानुसार चांगली बचत करू शकाल. धनग्रह गुरुचे गोचर साधारण परिणाम देत आहे, परंतु बचत स्थानावरील त्यांच्या दृष्टीमुळे बचतीच्या बाबतीत मोठी मदत होऊ शकते. म्हणून आपण असे म्हणू शकतो की हा महिना तुम्हाला आर्थिक बाबतीतही साधारणपणे अनुकूल परिणाम देऊ शकतो. आरोग्य. एप्रिल 2026 मासिक राशी भविष्यानुसार तुमच्या लग्न राशीचा स्वामी ग्रह शनी साधारणपणे अनुकूल स्थितीत राहील, ज्यामुळे तुमच्या आरोग्याचे रक्षण होण्यास मदत होईल. शनीची शक्ती साधारणपणे कोणत्याही मोठ्या समस्यांना प्रतिबंधित करेल. असे असले तरी 22 ऑगस्टपर्यंत शनीची स्थिती अधोगती असल्याने आरोग्याबाबत सावधगिरी बाळगणे उचित ठरेल. याचा अर्थ असा की जर तुम्ही आरोग्याबाबत जागरूक आणि सतर्क राहिलात तर तुम्हाला कोणत्याही आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. 6व्या घराचा स्वामी बुध 11 एप्रिलपर्यंत चांगल्या स्थितीत आहे, त्यामुळे तुम्हाला तिथूनही पाठिंबा मिळेल. 11 एप्रिलनंतर बुधाची स्थिती कमजोर होईल. बुधाच्या संकेतानुसार त्या काळात आरोग्याबाबत जागरूकता वाढवण्याची गरज भासेल. आरोग्यासाठी जबाबदार असलेला सूर्यग्रहाचे गोचर महिन्याच्या पहिल्या 15 आठवड्यात सरासरीपेक्षा चांगले परिणाम देत आहे.
तसेच दुसऱ्या पंधरवड्यात संमिश्र परिणाम मिळतील. त्यामुळे सूर्य साधारणपणे कोणत्याही आजाराला प्रोत्साहन देणार नाही, उलट तो स्वतःच्या पातळीवर त्याला रोखण्याचा प्रयत्न करेल. या परिस्थितीत तुमच्या आहाराच्या सवयीनुसार तुमचे आरोग्य चांगले राहील. त्यामुळे या सर्व परिस्थिती पाहता असे म्हणता येईल की आरोग्याच्या मोठ्या समस्या नाहीत. सतर्क राहून तुम्ही तुमचे आरोग्य टिकवून ठेवू शकाल. प्रेम आणि विवाह. एप्रिल 2026 मासिक राशी भविष्यानुसार तुमच्या पंचम स्थानाचा स्वामी असलेला शुक्र स्थितीत या महिन्यात अनुकूल आहे. 19 एप्रिलपर्यंत शुक्र तुमच्या चतुर्थ स्थानात आहे, जे देखील चांगले अनुकूल परिस्थिती दर्शवते. 19 एप्रिलनंतर शुक्र पंचम स्थानाचा स्वामी होऊन पंचम स्थानात प्रवेश करेल, ही एक आणखी चांगली परिस्थिती मानली जाते. शुक्र केवळ पंचम स्थानातच नव्हे तर प्रेम संबंधाचाही कारक आहे. त्यामुळे प्रेमाच्या दृष्टिकोनातून शुक्राच्या चांगल्या पाठिंबाने तुम्ही या महिन्यात तुमच्या प्रेम जीवनाचा आनंद घेऊ शकाल. तुमच्या प्रयत्नानुसार साखरपुडा किंवा विवाहाशी संबंधित बाबीमध्ये पुढे जाण्यासाठी हा महिना तुम्हाला चांगले परिणाम देईल. याचा अर्थ असा की पंचम स्थानाची बलवान स्थिती प्रतिबद्धता मजबूत करू शकते, परंतु सप्तम स्थानावर दीर्घ काळापासून कोणताही सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव नसल्यामुळे तेथून थेट पाठिंबा मिळत नाही असेल. शनीची तिसरी दृष्टी पंचम स्थानावर सतत रेंगाळत आहे, त्यामुळे आपली बाजू प्रामाणिकपणे मांडणे उत्तम राहील. याचा अर्थ असा की समोरच्या व्यक्तीला स्वतःबद्दल जास्त स्पष्ट करून देणे उचित नाही, अन्यथा तुमची गुपिते कधी ना कधी उघड होऊ शकतात आणि वाढत जाणारी परिस्थिती थांबून जाऊ शकते. म्हणून स्वतःबद्दल प्रामाणिक राहा आणि समोरच्या व्यक्तीकडूनही प्रामाणिकपणाची अपेक्षा करा. वैवाहिक जीवनाच्या बाबतीत या महिन्यात सरासरी परिणाम मिळू शकतात. तुमच्या वैवाहिक जीवनात कोणतीही नवीन समस्या निर्माण होण्याची शक्यता नाही. जुन्या समस्या देखील प्रयत्नांनी सोडवल्या जाऊ शकतात. अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की हा महिना वैवाहिक बाबीमध्येही अनुकूल परिणाम आणू शकतो. याचा अर्थ असा की प्रेम प्रकरण असो किंवा वैवाहिक प्रकरण या महिन्यात जवळपास दोन्हीमध्ये अनुकूल परिणाम मिळू शकतात. कौटुंबिक जीवन. एप्रिल 2026 मासिक राशी भविष्यानुसार तुमच्या दुसऱ्या घराचा स्वामी ग्रह शनी साधारणपणे अनुकूल स्थितीत असेल, त्यामुळे तो कौटुंबिक बाबीमध्ये तुम्हाला सहाय्य करू इच्छितो. तसेच दुसऱ्या घरात राहू आणि केतूचा प्रभाव कायम असल्याने अधूनमधून काही गैरसमज निर्माण होऊ शकतात, परंतु गुरुची 9वी दृष्टी हे गैरसमज दूर करून कौटुंबिक संतुलन पुन्हा प्रस्थापित करण्याचे काम करेल. याचा अर्थ असा की कौटुंबिक बाबीमध्ये काही समस्या निर्माण होतील, परंतु त्या लवकरच सुटतील. त्यामुळे या महिन्यात कौटुंबिक बाबीमध्ये चांगले परिणाम मिळण्याची शक्यता साधारणपणे चांगली आहे. चौथ्या घराचा स्वामी मंगळ बहुतेक वेळा अनुकूल स्थितीत असेल, त्यामुळे मंगळ तुमच्या बाजूने परिणाम देऊ इच्छितो. तसेच मंगळ शनीसोबत असल्याने कौटुंबिक बाबीमध्ये कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा देखील अवांछनीय ठरेल. विशेषतः गरज नसताना विद्युत उपकरणे वापरणे, मोटर चालू ठेवणे किंवा गॅस चालू करायला विसरणे यासारख्या सवयीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. याचा अर्थ असा की आग आणि विजेसंबंधित बाबीकडे लक्ष दिल्यास तुमच्या कौटुंबिक जीवनात अनुकूल परिणाम मिळतील. तुम्हाला आग आणि विद्युत उपकरणासंबंधित कोणत्याही समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. उपाय आहेत: पक्ष्यांना खाऊ घालावे, गुरुवारी मंदिरातील पुजाऱ्याला पिवळे कपडे दान करावे, सूर्यदेवाला नियमितपणे पाणी अर्पण करावे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि उमाशेखर राष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.